तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आज आपण रोजच्यासारखेच TCS आणि IBPS पॅटर्ननुसार व इतर सर्व पॅटर्ननुसार अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, जे आपल्याला महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी पेपरसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे असतील। आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, एक रिक्वेस्ट सर्वप्रथम तुम्हाला करू इच्छितो की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। काय होईल सबस्क्राइब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल, एकदम फ्री असते, तेव्हा काय होईल विद्यार्थ्यांनो की आपले या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते आणि एक लाईक करून काय करायचं आहे, आपल्यातर्फे थोडासा मोटिवेशन विद्यार्थ्यांनो मला द्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये तुमच्यासाठी बनवण्यासाठी। तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। चला आता सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला क्वेश्चन्स कव्हर करूया, प्रश्न कव्हर करूया। तो असा आहे, केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करते ते आपल्याला विचारलेलं आहे। केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची विचारलेली आहे। ऑप्शनमध्ये आहे राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक किती, 2 योग्य आहे। राष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो केंद्रशासित प्रदेशातील जे मुख्यमंत्री असतात त्यांची नियुक्ती करत असतात। प्रश्न क्रमांक 2, आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी आपल्याला सांगायची आहे। आंध्र प्रदेशाला 3 राजधानी आहेत, त्यापैकी विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो विधिमंडळ राजधानी कोणती आहे। विशाखापट्टणम, कर्नूल, अमरावती किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे। अमरावती ही जी आहे आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। कव्हर करूया तिसरा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर, मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली होती किंवा झालेली होती, कोणत्या? तर संघटना आहे मुस्लिम लीग। तर यांची स्थापना तर मेहंदी अली, मुश्ताक हुसेन, वरील दोन्ही किंवा मोहम्मद अली। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। मुश्ताक हुसेन तसेच मेहंदी अली या दोघांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 4थ्या क्रमांकाचा, नद्यांचे रक्षण करणे हे खालीलपैकी मानवाचे काय आहे। सार्वजनिक नद्यांचे रक्षण करणे विचारलेली आहे की काय आहे। मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व, मूलभूत अधिकार किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। मूलभूत कर्तव्यामध्ये नद्यांचे संरक्षण करणे हे मानवाच्या येत असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न, जो की आहे 5वा, महाराष्ट्रामध्ये विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे। विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ विचारलेले आहे। मोरगाव, सिंदटेक, ओझर किंवा रांजणगाव। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। ओझर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणते, तर विघ्नेश्वर हे अष्टविनायक स्थळ स्थित असलेले दिसून येते। प्रश्न 6वा, मुंबई जिल्ह्यांना कोणत्या तलावाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। मुंबई जिल्ह्याला कोणत्या तलावाद्वारे पाणी पुरवठा होतो। मोडकसागर, कुंभी, अप्पर वैतरणा किंवा वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे। या ठिकाणी अप्पर वैतरणा, कुंभी तसेच मोडकसागर या सर्व तलावामार्फत जे आहे मुंबईला पाणी पुरवठा केला जात असतो। टोटल आहे ते विद्यार्थ्यांनो 7 या ठिकाणी तलाव। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी, कर्नूल आंध्र प्रदेश राज्याची कोणती राजधानी आहे। यापूर्वी आपण अमरावती पाहिलेली होती, आता कर्नूल विचारलेली आहे की आंध्र प्रदेशाची कोणती राजधानी आहे। कार्यकारी, विधिमंडळ, न्यायिक, वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे। न्यायिक राजधानी कर्नूल हे शहर आंध्र प्रदेशाचे असलेले दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 6व्या क्रमांकाचा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग उपस्थित आहेत। ज्योतिर्लिंग असलेले जिल्हे दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणते आहेत। ऑप्शनमध्ये पर्याय औरंगाबाद, नाशिक, पुणे, वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे तसेच नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर या सर्वच ठिकाणी काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर, तर या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्थित आहेत। घेऊया पुढचा प्रश्न,
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणते ज्योतिर्लिंग स्थित आहेत? नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले ज्योतिर्लिंग विचारलेले आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान जे आहे महाराष्ट्रातील नाशिक जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असलेले दिसून येते. प्रश्न 8वा की परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये आहे औरंगाबाद, बीड, हिंगोली, अमरावती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थित असलेले दिसून येते. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 9वा असा आहे की घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? आता या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर, तर विचारलेले आहे की कोणत्या जिल्ह्यात येते? छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे किंवा हिंगोली. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो घृष्णेश्वर हे जे अष्टविनायक स्थळ ज्योतिर्लिंग आहे ते स्थित झालेले दिसून येते. प्रश्न 10वा असा आहे की पानशेत धरण कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखले जाते? पानशेत धरणाला कोणत्या जलाशयाच्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. तानाजी, येसाजी कंक जलाशय, संभाजी जलाशय किंवा वीरबाजी जलाशय. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पानशेत धरणाच्या जलाशयाला तानाजी जलाशय असे संबोधले जात असते. प्रश्न 11वा यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या मांडण्यात आलेल्या आहेत? यमुना पर्यटन अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या दाखवण्यात आलेल्या आहेत? तर बालहत्या, विधवा, बालमजुरी किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. विधवांच्या समस्या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत किंवा समोर दाखवण्यात आलेल्या आहेत. प्रश्न 12वा जगातील सुमारे 75% सोने कोणत्या खंडामध्ये आढळते? 75% जगातील सोने सर्वात जास्त म्हणजे कोणत्या खंडात आहे? ऑप्शनमध्ये आहेत आफ्रिका खंड, आशिया खंड किंवा उत्तर अमेरिका. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. आफ्रिका खंडामध्ये विद्यार्थ्यांनो 75% जे सोने आहे ते आढळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? कोणाकडे? स्विस व्हॅलीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना. पोहेन, कोहिल, सोहेल किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पोहेन असे जे आहे, पोहेन असे जे स्विस व्हॅलीकडे वाहणारे वारे असतात त्यास संबोधले जाते. प्रश्न 14वा या ठिकाणी कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे जे प्रमाण आहे सर्वात जास्त असते? दिलेल्या पर्यायापैकी कोणाचे दूध असते ज्यामध्ये कॅल्शियम सर्वात जास्त असते? गाय, शेळी, मेंढी, म्हैस. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच गाईच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त असलेले दिसून येते. घेऊया 15वा प्रश्न. लेखन स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेले भारतातील पहिले क्रांतिकारी? कोणत्या लेखन स्वातंत्र्यासाठी कारावास भोगितलेले क्रांतिकारी? लोकमान्य टिळक, लोकहितवादी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी किंवा सच्चिदानंद सिन्हा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी लेखन स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेले पहिले भारतातील क्रांतिकारी व्यक्ती ठरलेले दिसून येतात. प्रश्न 16वा की आरवली पर्वताच्या सानिध्यामध्ये कोणकोणते ठिकाण किंवा शहरे येतात ते सांगायचं आहे. कोणत्या आरवली पर्वताच्या सानिध्यामध्ये विचारलेले आहेत विद्यार्थ्यांनो? ऑप्शनमध्ये आहे चित्तोडगड, उदयपूर, जयपूर किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच या ठिकाणी जयपूर, उदयपूर तसेच चित्तोडगड हे सर्व ठिकाणे आरवली पर्वताच्या सानिध्यामध्ये स्थित असलेले दिसून येतात. प्रश्न 17वा त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने कोणता देश आहे? राज्याचं नाव आहे त्रिपुरा. या राज्याच्या तिन्ही बाजूने कोणता देश येतो? पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. बांगलादेश हा जो देश आहे तो त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 18वा की लिंबामध्ये प्रामुख्याने कोणत्या या ठिकाणी आम्लाचा किंवा ॲसिडचा समावेश होत असतो ते विचारलेलं आहे. लिंबामध्ये ॲसिटिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड किंवा सायट्रिक. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सायट्रिक ॲसिड किंवा आम्लाचा समावेश कशामध्ये? लिंबामध्ये प्रामुख्याने झालेला विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येतो. तर घेऊया 19वा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे. मंगल ग्रहावर जाण्यासाठी आपल्या आत्ताच्या टेक्नॉलॉजीनुसार किती महिन्याचा कालावधी लागतो ते विचारलेलं आहे. मंगल ग्रहावर जाण्यासाठी तर 6 महिने, 5 महिने, 3 महिने, 4 महिने दिलेले आहे.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच कमीत कमी 6 महिन्याचा जो कालावधी आहे मंगल ग्रहावर कुठल्याही यानाला पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी आहे. सध्यास्त पाहिलं तर भारतामध्ये सर्वरांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? भारतामधील सर्वरांचे शहर विचारलेले आहे. जयपूर, भुवनेश्वर, चेन्नई किंवा उदयपूर. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 जे आहे उदयपूर या शहराला भारतामध्ये सरोवरांचे शहर असे म्हटले जाते. गरमी खूप होत आहे, माफ करा त्यासाठी. प्रश्न 21वा असा आहे की पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे कशाचे विस्तारित रूप आहे? सर्वांना उत्तर येत असेल पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. तर ऑप्शनमध्ये आहे तर PDF चे, PFF किंवा PDDचे किंवा PDHचे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच PDF चे विस्तारित रूप पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे म्हणून. प्रश्न 22वा की हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे? हा देखील अतिशय महत्त्वाचा कॉम्प्युटरचा प्रश्न आहे. हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज. तर ऑप्शनमध्ये आहे HTPL, HTML, HTDL, HTRL. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. HTMLचे म्हणजेच विस्तारित रूप हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज असे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 23वा. राष्ट्रपती राजवटीचा जो सामान्यतः कालावधी असतो तो किती महिन्याचा असतो? राष्ट्रपती राजवटीचा सामान्य कालावधी आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शनमध्ये आहे 6 महिने, 4 महिने, 5 महिने किंवा 3 महिने. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच कमी सामान्यतः 6 महिन्याचा जो कालावधी असतो तो राष्ट्रपती राजवटीचा असतो. तर प्रश्न 24वा आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी राशी असते विद्यार्थ्यांनो ती आपल्याला सांगायची आहे की किती लाखाची असते? पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्र भूषण. 5 लाख, 10 लाख, 15 लाख किंवा 20 लाख. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 5 लाखाची 5 लाखाची नाही, 10 लाखाची जी राशी असते विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 25वा. तर दिसून येतो विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. जिल्हा परिषदा नसलेली जिल्हे विचारलेले आहेत की कोणते आहेत? ऑप्शनमध्ये आहेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, वरील दोन्ही किंवा नांदेड. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्याला जिल्हा परिषदा नसलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते नांदेड जिल्ह्याला आहे. तर 26वा प्रश्न भारत देशाचे साक्षरता प्रमाण किती टक्के आहे ते आपल्याला सांगायचं आहे. संपूर्ण देशाचे विचारलेले आहे की साक्षरता प्रमाण जे दर आहे ते किती टक्के आहे? 80, 70, 74, 90. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 74% एवढे भारत देशाचे साक्षरता प्रमाण असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया 27वा प्रश्न जो की आहे रक्ताशय खालीलपैकी कोणते किरण शरीरावर पडल्या कारणास्तव होत असतो? रक्ताशय कोणत्या किरणाच्या कारणास्तव होतो? शरीरावर पडल्या कारणास्तव क्ष किरण, गॅमा किरण, अल्फा किरण किंवा बीटा किरण. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्ष किरण शरीरावर पडल्या कारणास्तव मानवाला रक्ताशय होत असतो. तर घेऊया 28वा प्रश्न विद्यार्थ्यांना असा दिसून येतो की फर्ग्युसन कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? फर्ग्युसन कॉलेज अतिशय प्रसिद्ध आहे इतिहासातील. तर गणेश आगरकर यांनी किंवा लोकमान्य टिळक यांनी किंवा विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थ्यांना स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 29वा. तर पंडिता रमाबाई यांनी अनाथांसाठी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली होती? अनाथांसाठी पंडिता रमाबाई यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? बारतमी सदन, सेवा सदन, कृपा सदन किंवा सदानंद सदन. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सदानंद सदन या संस्थेची स्थापना जी आहे अनाथांसाठी पंडिता रमाबाई यांनी केलेली दिसून येते. घेऊया 30वा प्रश्न जो की आहे दरवर्षी नोबेल पुरस्कार कोणत्या देशात प्रदान केला जातो? नोबेल पुरस्कार कोणत्या देशात दिला जात असतो विद्यार्थ्यांनो? जापान, इटली, जर्मनी किंवा स्वीडन. तर ऑप्शन क्रमांक किती 4 योग्य आहे. स्वीडन या देशामध्ये दरवर्षी जो आहे नोबेल पुरस्कार हा प्रदान केला जात असतो. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे? या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. आतापर्यंत जोही विद्यार्थी पाहत आहे तो एक लाईक नक्कीच करणार आहे कारण तो भावी अधिकारी होणारा असल्या कारणास्तव. तसेच विद्यार्थी
मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत आपण नसेल केलेली, एकदम फ्री असते, लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याने होईल काय, जसं की आपण स्टार्टिंगला सांगितलेले आहे, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेसाल तेव्हा काय होईल की पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल. त्या कारणास्तव तर लगेच सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक करून घ्यायचं आहे. तर मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.